श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. यावर्षी पितृपक्ष 18 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत असून तो 2 ऑक्टोबरला संपेल. पितृपक्षाच्या काळात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जातं. हिंदू धर्मात श्राद्धाला विशेष महत्त्व आहे. श्राद्ध म्हणजे भक्तिभावाने केलेल्या विधीच्यामुळे पितरांना समाधान मिळते. परंतु श्राद्धामध्ये म्हणजेच आपल्या शास्त्रामध्ये असे नियम सांगितले आहेत ज्याचे पालन पितृपक्षाच्या काळात करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया पितृपक्षाच्या दिवसात काय करावे आणि काय करू नये. पितृपक्षात काय करावे? सर्वात प्रथम पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे. पितृपक्षाच्या दिवसात पितरांसाठी जे काही अन्न ठेवले असेल ते इतर कावळा, कुत्रा, गाय इत्यादींना खाऊ घालावे. त्यांच्याद्वारे ते अन्न पितरांपर्यंत पोहोचते अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे. पितृपक्षामध्ये दररोज स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जल अर्पण करावे. यामुळे त्यांच्या आत्म्याला लवकर समाधान मिळते आणि आशीर्वाद मिळतो. पितृपक्षात जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तर्पण करत असाल तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्याचे नियम पाळायचे आहे. पितृपक्षात काय करू नये? पितृपक्षाच्या दिवसात लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादींचे सेवन करू नये. तसेच या दिवसात तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नका. पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहे. पितृपक्षात काही लोक नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात. पितृपक्षाच्या काळात कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्यास त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. पितृपक्षाच्या काळात लग्न, मंगळ, मुंडन, उपनयन, संस्कार इत्यादी शुभ कार्य करण्यास मनाई आहे. श्राद्धाच्या काळात कोणत्याही नवीन व्यवसाय सुरू करणे अशुभ मानले जाते. श्राद्ध कर्म करताना गाईचं दूध, तूप, दही वापरावे. कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नये. कोणत्याही स्थितीत खोटे, फसवणुकीचे कार्य करू नये. खरे तर वर्षभरासाठी हा नियम पाळायला हवा. संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे. हा जल, तीळ, कुश, पुष्पांचा वापर करून करावा. संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गाव्यात. मोठ्यांचा सन्मान करावा. गुरुजनांचा पूजा करावी. दररोज आपल्या स्मरणार्थ दुसऱ्यांची मदत करावी. मुंग्यांसाठी साखर किंवा गोड पदार्थ योग्य जागी ठेवावे. घरी श्वान असल्यास म्हणजेच कुत्रा असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी. आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी. दैनंदिन पूजा अवश्य करावी. वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन न घेत असल्यास तसेच त्याचे पालनही करावे. पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात जसे मानले जाते. त्यांच्या कृपेने जीवनातील अनेक प्रकारचे अडथळे दूर होतात. व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांना नियमित जल अर्पण केले पाहिजे. हे पाणी दुपारी दक्षिण दिशेला तोंड करून दिले जाते. काळे तीळ पाण्यात मिसळून पुरुष हातात ठेवतात आणि त्यानंतर हे तर्पण करत असतात. आपल्या पितरांसाठी हे तर्पण केलं जातं. आपल्या पितरांसाठी पितृपक्षात सर्व दान, धर्म, तर्पण आणि स्नान करायचे. दानधर्म केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये आपण पूर्वजांसाठी पितृस्तोत्राचं पठण करावे किंवा भगवद्गीतेमधील 7व्या अध्यायाचं पठण करावं. यामुळे आपल्या जीवनातील सर्व पितृदोष हा लवकर दूर होण्यासाठी मदत होत असते. पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्येला आपल्याला जर शक्य असेल तर सर्व पितृ अमावस्येला पूर्वजांसाठी दानधर्म हा आवर्जून करावा. हे सर्व नियम आपल्याला पितृपक्षामध्ये पाळायचे असतात. श्री स्वामी समर्थ.